आज आपण इथे आहे ना, सँडविच आणि पॅटीसचं संमिश्रण असलेलं ब्रेड सँडविच पॅटीस बनवणार आहे, जे की बनवायला अतिशय सोपं असतं. आणि जेव्हा-केव्हा मुलं आहे ना, सँडविच मागतात ना, तेव्हा अचानक घरात सँडविच बनवण्यासाठी जर काही साहित्य नसेल, तर पटकन आपण असं झटपट असं हे ब्रेड सँडविच पॅटीस बनवून देऊ शकतो. अ, मुलांच्या लहान भुकेसाठी किंवा टिफिनसाठी एक आगळा-वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही नक्कीच देऊ शकता. खूप सोप्पा आहे. अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळात होतो. त्यामुळे आपणही जास्त वेळ न घेता आहे ना, हे ब्रेड सँडविच पॅटीस कसं बनवायचं ते पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर ब्रेड सँडविच पॅटीस बनवण्यासाठी इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. साहित्यामध्ये मी इथं 5 ते 6 ब्रेड स्लाइस घेतलेले आहे. त्याचबरोबर आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आणि कढीपत्ता याचं वाटण घेतलेलं आहे. लिंबाचा रस, साखर, चवीपुरतं मीठ आणि उकडलेले 3 बटाटे. साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना, अ, इथं आपण सँडविच बनवण्यासाठी जे बटाटे उकडून घेतलेले होते ना, ते बटाटे आधी मी इथे कट करून घेणार आहे. तर मी जे आलं, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण होतं ना, ते बराच वेळ आधी बनवून ठेवलं होतं. त्याच्यामुळे ते थोडंसं इथे त्याचा रंग बदललेला आहे. थोडंसं तुम्ही बघितलं असेल, थोडंसं काळपट दिसत आहे. पण तुम्ही शक्यतो जेव्हा तुम्हाला हे सँडविच बनवायचं आहे ना, तेव्हाच हे वाटण बनवून घ्या. म्हणजे छान ते हिरवंगार असं राहील. मी थोडं आधी बनवलं होतं, त्याच्यामुळे जरासं ते काळं दिसत आहे. पण ह्या वाटणामुळे ना, हे जे आपण सँडविच पॅटीस बनवणार आहोत ना, हे अतिशय सुंदर लागतं. आता इथे ना, इथे बघा, इथे आपण हे बटाटे आहेत ना, कट करून घेणार आहोत आणि मॅशरच्या साहाय्याने ना मॅश करून घेणार आहोत. तर हे जे बटाटे आहेत ना, हे आपल्याला खिसणीने किसून नाहीत घ्यायचे. असे मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत. खिसणीने किसल्यावर काय होतं, त्याचा एक चिकट गोळा तयार होतो. आपल्याला तसं नको आहे. त्याच्यामुळे मॅशरने छान मॅश करून घेतलेलं आहे. त्यामध्येच ॲड केलेलं आहे हे वाटण. त्याचबरोबर लिंबाचा रस, थोडीशी साखर ॲड केलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं ॲड करून आहे ना, मी हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि एक आहे ना स्टफिंग आपण बनवणार आहोत पॅटीससाठी. अगदी झटपट बनतं. घरात उपलब्ध साहित्यामध्ये ना, मस्त चविष्ट असं हे ब्रेड पॅटीस सँडविच रेडी होतं. तर इथे बघा, इथे हे सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि आपलं हे बटाट्याचं सारण रेडी आहे. आता आहे ना, सँडविच बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथं ब्रेडच्या 2 स्लाईस घेतलेल्या आहेत. त्याच्या मी कडा कट करणार नाही. तुम्हाला जर कडा कट करून घ्यायच्या नसतील आवडत, तर तुम्ही त्या कट करून घेऊ शकता. पण मी असं कडा कट करून घेत नाही. आता यामध्ये ना, हे जे बटाट्याचं सारण आपण बनवलं होतं ना, ते भरणार आहोत. तर भरपूर सारण आपल्याला इथे भरायचं आहे. बटाट्याच्या स्लाईसला सॉस किंवा बटर लावून घ्यायची अजिबात गरज नाही. हे असंच छान लागतं. पण जर तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही थोडंसं केचप किंवा बटर लावून घेऊ शकता. मी नाही घेत किंवा कारण हे असंच छान लागतं आणि आपण बटर वरून लावून घेणार आहोत. तर इथे बघा, भरपूर सारण भरून आहे ना, स्लाईस रेडी केलेली आहे. दुसरी स्लाईस आपण त्यावर ठेवून घेणार आहोत आणि हे जे आहे ना आपलं ब्रेड सँडविच पॅटीस हे रेडी आहे. आता हे आपण भाजून घेणार आहोत. तर माझ्याकडे असं टोस्टर आहे. मी त्यामध्ये भाजून घेणार आहे. तुम्ही तवा किंवा पॅनवर सुद्धा असं भाजू शकता. आता मी काय केलेलं आहे, की या टोस्टरमध्ये थोडंसं बटर ॲड केलेलं आहे आणि ब्रेडच्या स्लाईसला वरच्या बाजूने सुद्धा मी ना बटर लावून घेतलेलं आहे. तर इथं मी खाली आपली जी खालची बाजू आहे ना, त्याच्यासाठी इथं बटर ठेवलेलं आहे खाली आणि हे बघा, हे जे सँडविच आहे ना, हे टोस्टरमध्ये मी ठेवून दिलेलं आहे आणि आपल्याला हे छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी ना इथं स्लाईस आहे बघा, थोड्याशा अडकत आहे. जरा व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवा आणि हे जे टोस्टर आहे, हे बंद करून घ्यायचं. ह्याचा एक फायदा होतो, की दोन्ही साइडने छान आपल्याला भाजता येतं. ते आतलं सारण काही सरकत नाही आणि छान एक पॉकेट तयार होतो सँडविचचा. थोड्या वेळाने एक 2-3 मिनिटांनी आपण असं उलटून घेणार आहोत. दोन्हीकडून छान खमंग असं आपल्याला हे ब्रेड सँडविच पॅटीस भाजून घ्यायचं आहे आणि हे बघा, मस्त असं आपलं हे ब्रेड सँडविच पॅटीस आहे ना, दोन्ही बाजूनी छान खमंग भाजलेलं आहे. आता हे आपण बाजूला काढून घेऊया आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मी तुम्हाला हे कट करून दाखवणार आहे. आता हे
त्याचबरोबर आहे ना, साइड बाय साइड मी दुसरंही सँडविच रेडी केलेलं होतं. आता ते सुद्धा आपण भाजून घेऊया. तर सुरुवातीला मी बटर ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर हे असं सँडविच भरून ठेवलेले स्लाईस आहेत ना, सॉरी बटरचं स्टफिंग भरून ठेवलेलं स्लाईस आहेत ना, त्या मी ठेवून दिल्या आहेत आणि भाजून घेणार आहे. तर हे बघा, इथे हे सँडविच आहे ना, थोडंसं थंड झालेलं आहे. आपण कट करून घेऊया. जरा गरमच आहे, पण तुम्ही शक्यतो संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करा, म्हणजे ते छान कट होईल. हे गरम असताना हे व्यवस्थित कट होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो थोडंसं थंड झाल्यानंतरच कट करा. तर हे बघा, मस्त असं इथे हे सँडविच रेडी आहे. तुम्ही बघू शकता, की ते स्टफिंग किती छान भरलं गेलेलं आहे आणि चव जर म्हणाल ना, तर ह्या ब्रेड सँडविच पॅटीसची चव खूप सुंदर लागते. त्यामुळे एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा. जेव्हा केव्हा तुमची मुलं हट्ट करतील अशा सँडविचसाठी, त्यावेळेस असं हे ब्रेड सँडविच पॅटीस त्यांना नक्की तुम्ही करून द्या. मुलांनाही आवडेल, घरातल्या सगळ्यांनाच आवडेल. तर इथे बघा, इथे मस्तच हे ब्रेड सँडविच पॅटीस माझं मी खाण्यासाठी रेडी करून घेतलेलं आहे. तुम्हीही नक्की करून बघा. म्हणजे तुम्हाला याची टेस्ट कशी आहे ते कळेल आणि माझी आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा आहे ना, अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.